वेलकम बॅक फ्रेंड्स. आपण मगाशीच म्हटलेलं की आपण आज पूर्णच्या पूर्ण विलेज जे आहे ते सेटअप करून घेऊया. त्यासाठी महत्त्वाचं सगळ्यांना आजूबाजूला बघूया सगळे जे वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, माइन्स, बिल्डर्स, टॉवर्स जे काही आहे ना ते आधी आपण बाजूला करून घेऊया आणि नंतर मग आपण सेटअप करूया. असं लांब लांब ठेवायचं. चला चला लवकर. तुम्ही याच्यात मला काही सजेशन द्यायचे असतील ना तर प्लीज कमेंट्समध्ये टाका. आणि आपला एक सबस्क्रायबर भाऊ आहे जॉन सीना, या आय डीने ॲक्टिव्ह असतो तो, रेग्युलर कमेंट्स वगैरे करतो. तर मित्रा, तू मला म्हणजे जो प्लॅन असेल ते सांग. मगाच्या व्हिडिओत बोललेलो तुला, ज्यावेळी बघशील हा व्हिडिओ किंवा तो व्हिडिओ बघशील त्यावेळी मला जस्ट इन्फॉर्म कर. तुझा क्लॅन वगैरे असेल तर ते आपण एकत्र खेळू, काही प्रॉब्लेम नाही. आता इथे आपल्याला वॉल्स वगैरे सेट करायचे आहेत. तर एक काम करूया, आता वॉल्स आपण जवळजवळ घेऊया. वाला वॉल आहे इथे आणून टाकला, कमी झाला. इथे काढला, इथे काढून इथे आणला, सिलेक्ट केला, बॅक घेतला. झाला झाला आपला वॉल व्यवस्थित. एका साईडला कॅनन ठेवूया. अजून काय काय आपल्याकडे, अजून एक कॅनन आहे, कॅनन आला इथे. त्याच्यानंतर आपल्याकडे मोर्टार आली, मोर्टार आपण या साईडला ठेवूया. जर फ्लॅश बाजूला होईल. त्याच्यानंतर मग आपल्याकडे काहीतरी आर्चर टॉवर वगैरे पण होता. हा आर्चर टॉवर. अजून काय आहे आपल्याकडे? आपल्याकडे डिफेन्सेसमध्ये सध्या तरी काही नाही आहे. आता मी हे असे का लावलं विचाराल तर मग एक सिम्पल म्हणजे मला असं वाटतं की चारी साईडने आपले डिफेन्सेस कव्हर व्हायला हवेत. आता इथे बघा आर्चर टॉवर आहे, तर रेंज याची टाउन हॉल पूर्णपणे कंप्लीट करतोय, आपल्या एरियाच्या अंडर घेतोय. त्यानंतर कॅनन आहे, तो पण टाउन हॉल पण घेतोय आणि 2 डिफेन्सेस कव्हर करतोय. आपलं मोर्टार आहे, मोर्टार सगळ्यांनाच कव्हर करते, दोघांना नाही तर तिघांना पण कव्हर करते. तसंच सेम कॅनन टाउन हॉल आणखीन 2 डिफेन्सेस आहेत त्यांना कव्हर करते. आता आपण काय करणार, आता ही पूर्ण रो आहे ती आपण इथे सेट करणार. आजूबाजूला जे काही डिफेन्सेस आहेत ना त्यांना असं वॉल प्रोटेक्ट करूया आपण. पूर्ण रो घेतली इथे इथे ठेवली, थोडीशी पुढे सरकून ठेवूया आणि नंतर हे वॉल्स ना अपग्रेड करायचं. मोठंच काही नसतं. रोटेट केली, मला गरज आहे अजून एकाची वॉलची. आपण असं म्हणजे 100% कम्प्लीट होईल असं काय नाही, पण जेवढे जास्त करू शकतो तेवढं आपण करून घेऊया. शक्यतो अटॅक्स हे फ्रंट साईडने होतात, त्याच्यामुळे आपण फ्रंट साईड जी आहे ती पहिली कव्हर करून घ्यायचं बघायचं. कारण जनरली आपल्याला दिसताना हाच व्ह्यू दिसतो समोरून. पूर्ण सिलेक्ट करून घेऊया. सॉरी, सर्दी झाली आहे. आईस्क्रीम खाल्लं त्या दिवशीच, त्यामुळे सर्दी झाली आहे. ते आपण सेट करून घेतले. ह्यात आपले ना वॉल्स अजून थोडेसे आपण कमी जर केलं, हे बघा इथे दाखवतो, ही जर मी इथे आणली
हा एक वॉल वाचतो, तर मग हा एक वॉल वाचवू शकतो. आता हे इथून इथे जवळपास आणलं. हे फ्युचरमध्ये जेव्हा आपल्याकडे भरपूर वॉल्स येतील ना, त्यावेळी आपण हे म्हणजे एकदम परफेक्ट लाईन टू लाईन करून घेऊ शकतो. आता सध्या आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर ते वाचवणं डिफेन्सेस, कारण आपला टाउन हॉल छोटा आहे, आपल्याला डिफेन्सेस खूप कमी आहे. त्याच्यामुळे मॅक्सिमम आता मी काय केलं आहे, आता जस्ट सांगा. आणि हा महत्त्वाची गोष्ट, जेव्हा एखादा अटॅक करतो ना आपल्या समोरचं, तेव्हा लूट कार्ड इथे असते आणि थोडंफार एलेक्झिस आणि गोल्ड कॉईन्स आपल्याला रिटर्न भेटतात किंवा ते विसरून जातात, ते आपण इथून इथं माझं स्टोरची स्कूल आहे त्याच्यामुळे ते इथेच राहिले. त्यानंतर इथे झालं. आता काय करायचं, हिला कव्हर अप करायचं. कव्हर अप कशाला करायचं, मला जाऊनच करायचं आहे. याच्यावर आपण बॉम्ब्स वापरूया, कारण इथे डिफेन्सेस आपले कमी आहेत. कव्हर अप बद्दल करून जेणेकरून पहिलं लाईन ऑफ अटॅक आहे ती या इन्फ्रास्ट्रक्चरवर जाईल आणि त्याच्यानंतर मग आपले जे डिफेन्सेस आहेत त्याच्यावरती अटॅक करेल. त्यामुळे काय होतं, जो बार्बेरियन्स वगैरे असतील ते पहिला अटॅक ह्यांच्यावर, ह्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर्सवरती करतात. जोपर्यंत ह्या इन्फ्रास्ट्रक्चर्समध्ये समोरची अटॅक अडकून पडतात तोपर्यंत आपल्या डिफेन्सेसला वेळ मिळतो त्यांना मारायचा. ते थोडा गॅप घेऊन आपण सेट करायचं, जेणेकरून इझिली ते आपल्याला हा जर बॉम्ब काढून ठेवली तर ग्रीन लाईन दिसते ना, ती कव्हर अप करायची. बॉम्ब इथेच ठेवूया आपण. स्टोरेज आहे ते इथे आणूया, डिफेन्सेसच्या अंडर. त्यानंतर माइन्स आणूया, प्लॅन करायला हवाला पाहिजे. ओके, बऱ्यापैकी झालं आपलं. आणि एलेक्सरचे एक हा आपला मेन टाउन हॉल. त्याच्या आजूबाजूला ही रेंज, त्यानंतर ही मोटारची, ही कॅननची, ही आर्चर टॉवरची. काय होते समजा, बऱ्यापैकी सगळं त्याच्या अंडर येते, कव्हर होतंय. ज्यावेळी एखादी उंचावरती बऱ्याचवरती अटॅक करेल तर आर्चर टॉवर त्यांना कव्हर अप करू शकतो, त्यांना संपवू शकतो. इसको बोलते डोकेलिटी डिफेन्सेसमध्ये. तर आपण सेट केलं आहे. काय राहिलं असेल तर तुम्ही मला सांगा. आता हे कम्प्लीट झालं आपलं. थोड्या वेळाने भेटू, कारण आपले अजून पण 18 मिनिटं होणार आहेत. थोडंफार आपल्याला स्टोरेजेस पण वाढवायचे आहेत, आणखीन ते टाकलेलेच आहेत आपण गोल्ड स्टोरेज. त्यांचं एकदा रिकामी झाले ना की आपण मग नेक्स्ट अटॅकला जाऊ. आज काय आपल्याकडे दिवसभर आहे, त्याच्यामुळे संडे फंडे एकदम मजेशीर आपण घालूया. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर कोण नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ॲक्च्युली मी बोललो नाही आहे कोणत्याच व्हिडिओमध्ये, पण जे खेळतात त्यांनी आपापल्या क्लायंट्समध्ये प्लीज सगळ्यांना इन्फॉर्म करा की त्यांनी मला सबस्क्राईब आणखीन लाईक करायचे व्हिडिओज, जेणेकरून आपण लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर्स करूया. आणि लाईव्हचा जो ऑप्शन आहे तर तो लाईव्ह पण आपण खेळू शकतो. तुम्ही बघू शकता आपण लाईव्हमध्ये काय करणार आहोत ते. त्यामुळे प्लीज हेल्प करा. सी यू लेटर. थोड्या वेळाने आपण 17 मिनटं राहिली आहे, 15-20 मिनिटांनी आपण परत चालू करूया गेम.